आत्ता आम्ही चाललेलो आहोत तुळशीबागेत जायला निघालो आहोत आणि मध्येच पाऊस आला त्याच्यामुळं भैया आम्हाला ड्रॉप करत होता. पण आम्हाला थांबावं लागलं आणि रिक्षा पकडावी लागली. तर रिक्षात बसल्यानंतर तर एवढा पाऊस चालू झाला त्याच्यामुळं असं वाटलं की बरं झालं आम्ही गाडीवरनं उतरलो आणि रिक्षा केली. तर चाललो आहे तुळशीबागेत, तर बघूयात की पुढं काय होतंय. विषय असा झालाय की माझा जो चेहरा बघून तुम्हाला असं वाटते की मी काही आवरलेलं नाहीये, पण असं काही नाहीये. मी आवरून आलीये. पण विषय असा आहे की माझं 2 दिवस झालं थोडीशी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे माझा चेहरा थोडासा उतरलेला आहे. त्याच्यामुळे वाटत असेल कदाचित की आम्ही तुळशीबागेत येताना काही प्लॅन केलं नव्हतं की थोडंसं ढगाळ वातावरण झालं, पण नेमकं रस्त्यामध्येच आम्हाला पाऊस लागला आणि सगळं तुम्ही बघू शकता. आम्ही लगेच रिक्षा केली, रिक्षात बसलो. आता आलोय तुळशीबागेत, पण आता जायचं कसं, कारण का छत्री नाहीये. तर थोडा वेळ वाट बघतो आणि मग लगेच तुम्हाला तुळशीबागचा जो ब्लॉग आहे ना तो बघायला भेटेल. आणि तुम्ही बघू शकताय आम्ही एका ठिकाणी दुकानाच्या थांबलेलो आहोत आणि हे तुळशीबाग आहे. आज सोमवार असल्यामुळे थोडीशी दुकानं सगळीच बंद आहेत आणि त्यात पाऊसही पडतोय, त्याच्यामुळे आता तुम्हाला कोणतीच दुकानं ओपन नाही दिसणार आहेत. आता मला पण ही शंका आहे की मी जे काम करायला आले, म्हणजे मला कानातले घ्यायच्यात आणि दुसऱ्या अजून गोष्टी घ्यायच्यात, भेटेल का नाही ते मला पण माहिती नाही. तर फायनली आम्ही कानातले घ्यायला आलेलो आहोत. आता तुम्ही म्हणाल की सोमवारच्या दिवशीच का तुला जायचं होतं? तर विषय असा झाला होता की मैत्रिणीचं लग्न होतं आणि अर्जंट मला त्याच्यावर कानातले कुठं सापडले नाही, त्याच्यामुळं मला तुळशीबागेत यावं लागलं. आता या ठिकाणी कानातले बघतीये, खूप मोजकेच दुकानं अवेलेबल होती तुळशीबागेत, त्याच्यामुळं मोजक्याच दुकानातून घेतलेलं आहे. तर चांदबाली हे कानातलं मला खूप आवडलंय, पण ह्याच्यात 2 होते आणि खूप कन्फ्युजन झालं की नक्की कोणतं घेऊ. तर तुम्ही मला सांगा ह्यातलं कोणतं छान वाटतंय ते. तर या ठिकाणी कानातलं घेतलेलं आहे. आता मला थोडंसं मोजक्या ज्या वस्तू घ्यायच्या होत्या ते पुढे भेटते का, अजून एक कानातलं घ्यायचं होतं. तर पुढे जाऊन बघतोय तर गणपती बाप्पाचं दर्शन केलं. तर हे तुळशीबागेतला गणपती आहे. तर त्याचं दर्शन केल्यानंतर आम्ही पुढे लगेच गेलो. पाऊस पडत होता त्याच्यामुळं छत्र्या घेऊन सगळेजण उभे होते आणि मोजकीच दुकानं उपलब्ध होती, त्याच्यामुळं काही एवढं घेता आलं नाही दुकानातून. तर शॉपिंग झाली होती, पण अचानक मला आठवलं की मला एक स्टॉल घ्यायचा आहे आणि हा जो स्टॉल आहे ना तो तुळशीबागेच्या मागच्या दिशेने, म्हणजे मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देईल. तर तिथे ना खूप छान ओढण्याच किंवा स्टॉल्स खूप, म्हणजे त्याचे खूप प्रकार आहेत आणि वेगवेगळी व्हरायटीज मिळतात. तर त्या ठिकाणी मला घ्यायचं होता. तर तुम्ही बघू शकता हे चितळे बंधूंचं ते दुकान आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर, म्हणजे सरळ जायचं आहे आपल्याला. तिथं खूप साऱ्या ओढण्यांचं दुकान आहेत आणि तिथून मी स्टॉल घेतला फायनली आणि त्याच्यानंतर घरी जायला निघालो. भिजलो होतो, खूप पाऊस लागला आम्हाला रस्त्यामध्ये आणि खूप भिजलो पण होतो. छकुलीला तर चेहरा दाखवायला आवडत नाही व्हिडिओमध्ये, तर ती always she hide her face and she don't like to reveal her face, but I like to reveal her face. सांगायचा मुद्दा एवढाच की जर तुम्ही पुण्याच्या बाहेरचे असाल तर सोमवारच्या दिवशी तुळशीबागेत शॉपिंगला येऊ नका. सोमवार सोडून कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज